लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा परिसर हा गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो आणि या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाही चोख असते। असं असलं तरी या ठिकाणी आता स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एक कार उभी होती आणि या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 3 गाड्यांना देखील आग लागल्याची घटना घडली आहे। तर हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जातोय। आणि या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात जिथे कडेकोट बंदोबस्त असतो, मेट्रो स्टेशनमुळे सगळा वर्दळीचा एरिया असतो, तिथे ही घटना घडली। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झालेला आहे, सध्या तिथली स्थिती काय आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? नक्कीच जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये जो लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झालेला आहे, या स्फोटामध्ये 3 आजूबाजूच्या कार सुद्धा त्या आगीच्या त्या भडक्याने त्या 3 कारला सुद्धा आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएनजीमुळे हा स्फोट झाल्याची एक शंका व्यक्त केली जाते। मात्र दिल्ली पोलीसकडून एक महत्त्वाची माहिती येते, या भीषण अशा स्फोटामध्ये एकही जीवितहानी झाली नाही अशी मोठी माहिती दिल्ली पोलिसांकडून व्यक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा भीषण स्फोट लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे या स्फोटाची भीषणता एवढी आहे की ज्या कारमध्ये स्फोट झाला त्याच्या आजूबाजूच्या 3 ते 4 कार यांना सुद्धा आता आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परत सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र या स्फोटाकडे आपण संशयाने बघतोय का? नक्कीच आता सध्याचं जे वातावरण आहे, ज्या पद्धतीने एनआयएने काही संशयितांना अटक केली होती, आयसिसचे संशयित होते त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये हा भीषण स्फोट झाला याकडे आता एक संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे। आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा हल्ला झालेला आहे। दुसरीकडे बिहारमध्ये मोठं इलेक्शन सुरू आहे, बिहार विधानसभेचं इलेक्शन आता निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि हा दुसरा टप्पा सुरू असताना दिल्लीमध्ये हा हल्ला झाल्यानं याकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी भरत, आणि आता बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले। या कारमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, यामध्ये काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना, अशा अनेक प्रश्न आता निर्माण झालेत। दिल्ली पोलिसांकडून किंवा गृह मंत्रालयाकडून काय प्राथमिक माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत जी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे त्या प्राथमिक माहितीमध्ये या स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही एवढीच माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर दिल्ली पोलिसांकडून असं सांगण्यात येते, एक शंका व्यक्त करण्यात येते की जी सीएनजीमुळे हा स्फोट झाले असण्याची ही शंका उपस्थित करण्यात येते। भरत, मुख्य म्हणजे दिल्लीतील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुया उंचावलेल्या आहेत की गुप्तचर यंत्रणेचं काय अपयश आहे का, माहिती मिळाली नव्हती का? कारण उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान देखील होतंय, तिकडे फरीदाबादमध्ये काही स्फोटकं जप्त केली आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा कारमध्ये स्फोट होणं अनेक अँगलने अनेक दृष्टीनं संशयाच्या नजरेतनं पाहिलं जातंय। अधिक काय अपडेट समोर येत आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर या लाल किल्ल्यावरती आता लाल किल्ला परिसरामध्ये फायर ब्रिगेडच्या कार ज्या व्हॅन आहेत त्या पोहोच झालेल्या आहेत। त्याबरोबर दिल्ली एटीएस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। दिल्ली स्पेशल फोर्स आहे, पोलिसांचं पथक आहे, विशेष पथक, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास केला जातोय, या स्फोटाचा तपास केला जातोय। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीसारखं देशाची राजधानी असलेल्या शहरावरती अशा पद्धतीने जो भीषण असा स्फोट झालाय का, यामध्ये दहशतवादी हल्ला आहे का, याबरोबरच हा सीएनजीचा स्फोट आहे का, अशा वेगवेगळ्या अँगलने याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दिल्लीसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये हा स्फोट नेमका कसा होतो हाच प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित होतोय। भरत, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।